नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला वेगवेगळ्या कामासाठी तहसीलदार असेल, प्रांत साहेब असेल, कलेक्टर साहेब असेल, तलाठी कार्यालय असेल, ग्रामपंचायत असेल किंवा कुठल्याही शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये वेगवेगळ्या कामासाठी जावं लागतं. परंतु काय होतं माहिती आहे का, आपण एखाद्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जे अधिकारी असतात किंवा कर्मचारी असतात ते त्या ठिकाणी उपस्थित नसतात किंवा सकाळी 11-12 वाजता येतात, हजेरी लावतात, थातूर-मातूर काहीतरी काम चालू करतात आणि कुठेतरी जाऊन बसतात, चहा पिणं, नाश्ता करणं असं इकडे-तिकडे फिरतात. आणि आपण जेव्हा कार्यालयामध्ये जातो तेव्हा ते उपस्थित नसल्या कारणाने आपली कामं होत नाहीत. किंवा कधी-कधी काय होतं माहिती आहे का, एखादा अधिकारी किंवा कर्मचारी काय होतंय, आपल्याला बोलवून घेतो की बाबा तुमची अशी त्रुटी आहेत किंवा तुमचं हे कागदपत्र अपूर्ण आहे, तुम्ही कार्यालयामध्ये येऊन जा. आणि आपण ज्यावेळेस त्या कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस तो व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित नसतो किंवा अचानक गैरहजर असतो, रजेवर जातो, आपल्याला बोलवतो. परंतु अशा वेळेस आत्ता राज्य सरकारने एक महत्त्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. आपलं होणारं नुकसान विचारात घेऊन राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे. आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून त्यांनी असं म्हटलंय की ही जी काही लोकं आहेत, अधिकारी असेल, कर्मचारी असेल, कोणीही, ते शिपायापासून तर क्लास 1 ऑफिस अधिकारीपर्यंत, ही जी लोकं आहेत ही लोकं ज्यावेळेस आपल्याला एखाद्या कामासाठी कागदपत्र घेऊन बोलवतात आणि स्वतः मात्र अनुपस्थित राहतात, तर अशा वेळेस अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार आहे. त्याचबरोबर समजा त्यांचं जे टायमिंग 9-9:30 वाजता असेल तर ते 5-6 वाजेपर्यंत टायमिंग असतो. तर या कालावधीमध्ये जर काही अधिकारी कर्मचारी कोणालाही न सांगता डायरेक्ट जर ते कार्यालय किंवा ऑफिस सोडून बाहेर इकडे तिकडे फिरत असतील, काही पर्सनल कामं असतील किंवा कुठे जेवण खावण किंवा आता बाकीचे विषय पण असतात, तुम्हाला माहिती आहे, देणं घेणं सगळ्या गोष्टी, तर अशा वेळेस ही लोकं बाहेर कुठेतरी फिरत असतात आणि कार्यालयामध्ये मात्र ते अनुपस्थित राहतात, दिसत नाहीत. अशा वेळेस सुद्धा तुम्हाला आता या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई किंवा शिस्तभंगाची ॲक्शन घेण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करता येणार आहे. आणि त्या व्यक्तीवरती शिस्तभंगाची कारवाई होऊन त्याला निलंबित सुद्धा केलं जाणार आहे. अशा पद्धतीचा महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे. तो शासन निर्णय आपण व्यवस्थित समजून घेऊ, म्हणजे आपल्याला कार्यालयामध्ये गेल्यानंतर हेही माहीत पाहिजे की कोणत्या नियम आणि अटीवरती आपल्याला त्या अधिकाऱ्यावरती कारवाई किंवा तो इकडे तिकडे फिरतोय हे संबंधित अधिकाऱ्याला दाखवून देऊ शकतो. अशा अधिकारी किंवा कर्मचारी हे आपल्या या सरकारमध्ये किंवा या लोकशाही तंत्रामध्ये नसावे, यासाठी त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचं निलंबन व्हावे, यासाठी आपण काम करू शकतो, प्रयत्न करू शकतो. कारण हे सुधारले गेले पाहिजे. नाहीतर तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे काय वस्तुस्थिती आहे, त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर मित्रांनो, यासाठी 29 जुलै 2026 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचं परिपत्रक जाहीर झालं आहे. आणि या ठिकाणी बघा, विना अनुमती मुख्यालयात गैरहजर राहणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवरती करावयाच्या कारवाई संदर्भात हे महत्त्वाचं परिपत्रक आहे. आणि या परिपत्रकामध्ये बघा नेमकं काय म्हटलंय. पहिलाच मुद्दा बघा, कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय रजेवर राहू नये. त्याचबरोबर दुसरा मुद्दा बघा, कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याने कर्तव्य कालावधीत व रजा कालावधीमध्ये सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. त्याचबरोबर तिसरा मुद्दा बघा, महत्त्वाचे मुद्दे आहेत. सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणे किंवा रजा मंजूर नसताना गैरहजर राहणे ही बाब अनधिकृत गैरहजेरी मानली जाईल. अशा गैरहजेरीच्या कालावधीसाठी रजा वेतन देय असणार नाही आणि संबंधित महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 नियम 48 नुसार शिस्तभंगाविषयी कारवाईस तो पात्र असणार आहे. त्याचबरोबर चौथा मुद्दा बघा, विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्या अधीनस्थ सर्व कार्यालयातील विना अनुमती अनुपस्थित राहणाऱ्या, विना अनुमती मुख्यालय सोडून जाणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून ती संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांना कळवावी. अशी माहिती प्राप्त होता संबंधित अधिकारी कर्मचारी यांना प्रथम सक्त सूचना देण्यात यावे. त्याचबरोबर पाचवा मुद्दा बघा, अधिकारी कर्मचारी वारंवार विना अनुमती कार्यालयामध्ये गैरहजर राहिल्यास किंवा विना अनुमती मुख्यालय सोडून गेल्यास अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरुद्ध निलंबन, शिस्तभंगाविषयक कारवाई करण्याकरिता त्याची नावे संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांना कळवावी. त्याचबरोबर या ठिकाणी 6वा मुद्दा बघा, नियुक्ती अधिकाऱ्यांनी अशी नावे प्राप्त झाल्यापासून अथवा असे गैरवर्तणुकीच्या बाबी अन्य प्रकारे त्यांच्या निदर्शन आल्यापासून 1 महिन्याच्या आत कसूरदार अधिकारी
कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाविषयक कारवाई सुरू करावी व तसा अहवाल शासनाकडे सादर करावा. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे जाणवत असेल की जे काही अधिकारी असतील, ते कर्मचारी असतील, यांनी आत्ता पूर्ण वेळ त्या कार्यालयामध्ये उपस्थित राहायचं आहे. कोणत्याही प्रकारचा इकडे तिकडे न फिरता, इकडे तिकडे न जाता पूर्ण वेळ त्या कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहे. आणि जर समजा तो अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहत नसेल, गैरहजर राहत असेल, तर त्याच्यावरती निलंबनाची किंवा शिस्तभंगाची कारवाई केली जाणार. अशा पद्धतीचा महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजेच मित्रांनो, आता तुमचं एखाद्या अधिकाऱ्याकडे काम असेल आणि तो वारंवार त्या ठिकाणी गैरहजर असेल, तर अशा व्यक्तीची, अशा अधिकाऱ्याची, अशा कर्मचाऱ्याची तुम्हाला तक्रार करायची आहे. तक्रार केल्यानंतर नक्कीच त्याला त्याची पहिली या ठिकाणी सूचना केली जाणार आणि सूचना केल्यानंतर लगेच तुमचं काम होणार आहे. म्हणून ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण त्या अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या किंवा त्यांचे कर्तव्य दाखवून देण्याची हीच वेळ असते. जर समजा आपण त्या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच सर्व सिस्टम चांगला राहील, सर्वसामान्य नागरिकांची कामं होणार. म्हणून ही व्हिडिओ सर्व नागरिकांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.